आज शिवजयंती सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका, संभाजी महाराजांच्या भूमिका तुम्ही सर्वोत्कृष्टपणे महाराष्ट्रात निभावलेल्या आहेत. सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर विशेषतः मी बीड जिल्ह्यातून येतो. मराठवाड्यामध्ये जातीय संघर्ष देखील पाहायला मिळतोय आणि महापुरुष हे त्या जातीने म्हणा किंवा समाजाने वाटून घेतलेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शिवजयंती येते, आंबेडकर जयंती येते किंवा महापुरुषांचे कार्यक्रम येतात, तेव्हा ती भीती एक तयार होती की बाबा हा आता अमुक जातीचा किंवा अमुक समाजाचा समारंभ आहे का, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होते. तर अशा वेळी जे तरुण आहे, जे आता कुठेतरी जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार केला पाहिजे, पण ते आता पुन्हा जातीपातीत अडकलेले पाहायला मिळत आहेत. त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? एक अभ्यासक म्हणून किंवा एक अभिनेता म्हणून तुमच्याकडे किंवा तुमचे फोटोज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून फ्लेक्सवर वापरले जातात. त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल की याचा विचार किंवा याच्या पलीकडे जाऊन विचार कसा करायला हवा? पुन्हा थँक्यू हा प्रश्न विचारल्यासाठी. कारण बाकी सगळ्या गोष्टी होतील रे. जर ही सामाजिक वीण आम्ही उसवून बसलो ना, तर आमच्या हातात काहीच लागणार नाही हे तरुणाईला कळायला लागेल. आणि म्हणून मी परत रिपीट करतो की तुमच्याकडे 2 पर्याय आहेत आयुष्यात. मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्मलो याचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा एक पर्याय आहे, ज्याने तुमची वाढ कधीच होणार नाहीये, ज्याने तुम्ही समाजाला काहीही देऊ शकणार नाहीये, हेट्रेड शिवाय, द्वेषाशिवाय काही देऊ शकणार नाही. आणि दुसरा पर्याय असा आहे, मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही प्रांतात जन्मलो तरी माझ्या व्यक्तिमत्वानं माझं कर्तृत्व अशा ठिकाणी नेऊन ठेवेल की माझ्या जातीला, माझ्या धर्माला, माझ्या पंथाला आणि माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवतो ना, तेव्हा दुसरा पर्याय निवडायचा असतो. म्हणजे पटकन सांग ना, बुमराची जात काय? सर, तुम्ही तर क्रिकेटचे शौकीन ना, जसप्रीत बुमरांची जात? मला एवढंच माहिती आहे की तो पंजाबी आहे आणि अहमदाबादला लहानाचा मोठा झाला. मला एवढंच माहिती की तो जेव्हा पाकिस्तानच्या प्लेअरची विकेट काढतो ना, तेव्हा मला आनंद होतो. भावना समजून घ्या सर. तो तुमच्या जातीचा नाही तरी सुद्धा तो विकेट काढतो म्हणून आनंद होतो. हो, बरं, इतर कुठल्या धर्माचा असेल, तो त्या धर्माचा जरी तुमच्या धर्माचा नसला तरी सुद्धा तुमचा उद्या मोहम्मद शमीने विकेट काढली पाकिस्तानची, रडणार की टाळ्या वाजवणार सर? हा, धर्मद्रोही आहात तुम्ही. हो, बरोबर ना सर? आता प्रश्न विचारा, ही तरुणाईनी स्वतःला विचारणारा प्रश्न आहे. माझी मूळ भावना काय? जर माझी मूळ भावना ही राष्ट्रप्रेमासाठी असेल, माझी मूळ भावना म्हणजे उद्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाल, एखादा माणूस जर मृत्यूशय्येवर असेल आणि जर तुम्हाला कळलं की तुम्ही रक्त दिल्याने तो वाचणार आहे, द्याल की देणार नाही? का विचारणार तुझं कास्ट सर्टिफिकेट दाखव, तू कुठल्या धर्माचं आहे ते दाखव? विचाराल? मग तुमची मूळ भावना ही जर मानवतेसाठी फॉर आहे, तुमची मूळ भावना जर ही राष्ट्रीयत्वासाठी फॉर आहे, तर मग कशाला या गोष्टींमध्ये अडकायचं आपल्याला? ती प्रेरणा या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शिवजयंतीची प्रेरणा ती असावी असं मला वाटतं.